स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर्स कोणत्या नंबरचे काढायचे? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आहे त्यांच्या आपण स्क्वेअर काढायची. इझी ट्रिक्स आज बघणार आहोत. आणि सगळ्यात अगोदर काय करायचं, हा जो 5 आहे त्या 5चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. किती आहे 5चा स्क्वेअर रूट? 25. तो आपण लिहून घेतला. त्यानंतर त्याच्या शेजारचा नंबर कडे, त्याच्या शेजारचा नंबर कोणता आहे? 4. आता 4च्या लगेचच असणारा नंबर, लगेचच नंतर असणारा नंबर म्हणजे आपण त्याला म्हणतो 4चा कंजुगेटिव्ह नंबर. तो किती झाला? 5. ह्या 4ची आणि ह्या 5ची दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. 4 5 जा किती येतो? 20. हा झाला 20. 2025 45चा स्क्वेअर. सेम मेथडने आपण याचा पण काढणार. 5चा स्क्वेअर लिहून घेणार. 5चा स्क्वेअर आहे 25. 3चा लगेचच असणारा कंजुगेटिव्ह नंबर 4. 3 4 जा 12. दोघांची मल्टिप्लिकेशन 1 2 2 5 हा झाला 35चा स्क्वेअर. 95चा पण आपण त्याच पद्धतीने शोधू शकतो. आता नेक्स्ट इथं काय स्क्वेअर रूट. आता ह्या मेथडमध्ये पण आपण काय करणार, बघणार हे जे नंबर्स आहेत हे इव्हन आहेत का, म्हणजे 1 2 3 4 हे नंबरचे जे काउंटिंग केलं ते इव्हन आहे का. जर इव्हन असत आपण काय करणार, यांचा 2 2 चा ग्रुप पाडणार. हा 2 चा आणि हा 2 चा. ठीक आहे. आता 2 चा ग्रुप पडल्यानंतर शेवटला आपण सुरुवात करणार. शेवटी किती आहे? 25. ह्या 25चा स्क्वेअर रूट, जसं की आपल्याला 5चा स्क्वेअर माहिती आहे 25, प्लस 25चा स्क्वेअर रूट किती आहे? 5. तो आपण लिहून घेतला. त्याच्यानंतर इथे पण तसंच 30. आता असे कोणते दोन नंबर आहेत की ज्यांचे फॅक्टर 30 पडतील, पण नंबर पण शोधताना असे शोधायचे की जे एकामागे एक आले पाहिजे. समजा आता इथे किती आहे? 30. 30चे फॅक्टर काय काय पडतात? 10 आणि 3. नेक्स्ट पडतो 5 आणि 6. आपल्याला नंबर शोधताना असे शोधायचे की जे एकमेकांचे कंजिक्युटिव्ह नंबर आहेत, लगेचच येणारे. कोणते नंबर आले ते? हा आपला फ्रॅक्शन आपण घेऊ शकतो. हा आहे 5 आणि 6. 5 आणि 6 ह्यांच्यामध्ये जो छोटा नंबर आहे तो नंबर आपण कन्सिडर करायचा. छोटा नंबर किती आहे? 5. तो पण कन्सिडर केल्यानंतर नंबर बनला 55. 3025 चा स्क्वेअर रूट आला 55. ठीक आहे. सेम मेथडने 4225 चा पण आपण काढू शकतो. 2 चा आपण ग्रुप पाडला. शेवटचा नंबर आहे 25. त्याचा स्क्वेअर रूट आपण लिहून घेतला 5. आता नंतर 42. 42 चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांचा नंबर कंजिक्युटिव्ह एकामागे एक येणारे नंबर यांची मल्टिप्लिकेशन आली पाहिजे. कोणते कोणते येतील? 24 21 2 जा येऊ शकतो. नेक्स्ट येऊ शकतो 7 6 जा. ठीक आहे. 7 6 जा किती आला? 42. आपल्याला लगेच कंजिक्युटिव्ह असणारा नंबर हवा आहे. तो कोणता झाला? 7 आणि 6. लिहिताना काय करायचं? छोटा नंबर अगोदर लिहायचा, मोठा नंबर नंतर लिहायचा, आणि कन्सिडर करताना कोणता लिहायचा? छोटा नंबर. तो झाला 6. मग 65 हा झाला त्याचा स्क्वेअर रूट. त्याच्यानंतर आता आपण बघितलं ह्या नंबरची काउंटिंग केल्यानंतर इव्हन होते. आता या नंबरची काउंटिंग केल्यानंतर हे आहेत ऑड. आपण काय करायचं? शेवटून दोघांचा एक ग्रुप पाडायचा आणि नंतर राहिलेला एकाचा एक ग्रुप पाडायचा. शेवटी जे दोघं आहेत त्यांचा काय करायचं? स्क्वेअर रूट लिहून घ्यायचं. शेवटी दोघं किती आहे? 25. त्याचा स्क्वेअर रूट आला 5. त्याच्यानंतर 6 चा पण सेम मेथडने फाइंड आउट करायचं. सेम मेथड कोणती आली? 62 मल्टिप्लाय बाय 3. हे पण आहेत कंजिक्युटिव्ह नंबर. जो छोटा नंबर आहे तो कन्सिडर करायचा. छोटा नंबर कोणता आहे? 2. तो लिहिला. याचा स्क्वेअर रूट किती आला? 25.